महाराष्ट्रामध्ये भेसळखोरांच्या विरोधात कठोर कारवाईचे दावे होत असतानाच नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाची अन्न परीक्षण प्रयोगशाळा तब्बल 15 वर्षांपासून सुरूच न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तब्बल 14 कोटी 78 लाख रुपयांची ही प्रयोगशाळा आहे। अजूनही ही प्रयोगशाळा अपूर्ण अवस्थेत आहे। जप्त केलेले शेकडो नमुन्यांचे जे अहवाल आहे ते महिनोन्महिने इथं प्रलंबित आहेत आणि त्यामुळे भेसळखोरांविरोधातील कारवाईला विलंब होत असून अनेक आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची संधी त्यांना मिळते, अशी गंभीर परिस्थिती इथे निर्माण झालेली दिसते। यावर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून दररोज धडाकेबाज कारवाया होत आहे। तुकाराम मुंढे यांनी ज्या वेळेला पदभार स्वीकारला त्यानंतर दररोज कारवाया या चर्चेत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या कारवाईच्या नंतर जे सॅम्पल लॅबकडे पाठवले जातात, प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात, ते मात्र वेळेवर मिळत नसल्याची एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। आणि त्यासाठीच जे उत्तर महाराष्ट्रामध्ये जी लॅब उभारण्यात आलेली होती ती नाशिकच्या मुंगसरे परिसरामध्ये, ही संपूर्ण जर बघितली तर ही इमारत या ठिकाणी उभी आहे। सध्या शोपीस म्हणून हिच्याकडे बघितलं जातंय। मात्र 2011 साली या प्रयोगशाळेला परवानगी मिळालेली होती। 2012 साली याचं भूमिपूजन झालं होतं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण बांधकाम झालेलं आहे। कोट्यवधी रुपये यासाठीचा खर्च करून या सगळ्या काळामध्ये ही बिल्डिंग उभी राहिलेली आहेत। मात्र या ठिकाणी प्रयोगशाळाच सुरू झालेली नाहीये। सुधारित प्रस्ताव जो आहे तो आयुक्तांकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळते। दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये वर्षभरामध्ये ज्या कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये 300हून अधिक जे संभाजीनगर या ठिकाणी सॅम्पल पाठवण्यात आलेले होते त्याचा अहवाल मात्र अद्यापही अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झालेला नाहीये। काय नेमकी तुम्हाला माहिती आहे याची? अनेक वर्ष झाले, जवळपास माझ्या मते हिला पूर्ण होऊन तर आता 2 वर्षाच्या पुढे कालावधी निघून गेलाय। आम्हाला वाटलं होतं ज्यावेळेस अन्न औषध प्रशासनाची एक लॅब येते मोठी संभाजीनगरची मेन, ती नंतर नाशिकपासून एक अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती होती। पूर्ण पंचकृषीचा लक्ष होतं याकडे, पण बरेच दिवस झाले अजून हे फक्त धुळकातच पडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर वारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।